शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शेतकरी परिवाराला आश्वासन दिलंय की जून मध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करूया। महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा शेतकरी मित्रांनो, हा तो लोकमत ॲग्रोचा एक आर्टिकल पब्लिश झालेला आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलंय की नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे का? कारण राज्यात लाखो असे शेतकरी तर ते आपली जी कर्जाची किंवा पीक कर्ज असेल तर ते पीक कर्ज दर वर्षाला रिन्यू करत असतात, म्हणजे ते भरतात आणि लगेच घेतात। तर जे नियमित असे शेतकरी असतात तर यांनाही कर्जमाफीचा दिलासा दिला जाणार का, हा प्रश्न लाखो शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडला आहे। तर राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली आहे, पण यामध्ये 2008 मध्ये केंद्र सरकारसह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले या तिन्ही कर्जमाफी योजनेचा किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला याची नोंद घेतली जाणार आहे। ते पुन्हा थकबाकीदार दिसत असल्यास त्यांना वगळून खरोखरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबरोबरच ज्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे त्यांना अधिकचा लाभ कसा देता येईल यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे। तर बघा, या दोन महत्त्वाच्या ज्या गोष्टी त्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलेले ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2008 मध्ये जी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली होती, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजना राबवली होती, तर या योजनांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता आणि ते परत कर्ज घेऊन थकबाकीदार असतील तर अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही। खरोखर जे शेतकरी अडचणीमध्ये असतील, ज्या शेतकऱ्यांच्या काही अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळ परिस्थितीमुळे किंवा पूर परिस्थितीमुळे त्यांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल आणि अशा शेतकरीवर जरी कर्जाचा बोजा असेल, ते कर्जामध्ये अडकले असतील, तर खरोखर अशा लाभार्थी शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार आहे। त्यानंतर ते पुढे म्हणतात की जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते। मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्य शासनाने मागील 5 वर्षातील पीक कर्जासह इतर कर्जाची माहिती मागवली आहे। ती माहिती भरण्याचा अखेरचा दिवस शनिवार असल्याने रात्री 12 पर्यंत माहिती भरा। नैसर्गिक आपत्तीसह इतर कारणांनी कर्जाची परतफेड करणे शक्य झालेलं नाही, त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। पण मागील तिन्ही कर्जमाफीमध्ये तेच चेहरे दिसत असून त्यांना पुन्हा लाभ देणे योग्य नाही। म्हणजे तीनदा जेव्हा कर्जमाफी झाली होती तर त्या शेतकऱ्यांना आता याच्यामध्ये संधी देण्यात येणार नाही या आर्टिकलच्या मते। त्यानंतर जून 2025 पर्यंत थकीत कर्ज माफ हे होणार आहे। तर बघा मित्रांनो, मार्च मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीबाबत तरतूद ही केली जाणार आहे, त्यामुळे जून 2025 पर्यंत थकबाकी ग्राह्य धरली जाणार आहे। पण काही शेतकऱ्यांना जून 2026 ची थकबाकी माफ होणार असे वाटत आहे, ते चुकीचे असून शेतकऱ्यांचे प्रबोधन करा अशी सूचना सुद्धा मंत्री मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली। बघा, फक्त जून 2025 पर्यंत जे कर्ज थकबाकी असेल तेच कर्ज माफ केलं जाणार आहे। जून 2026 पर्यंत म्हणजे चालू वर्ष जूनमध्ये ज्या शेतकऱ्यांचा थकबाकीदार ते होतील तर अशा शेतकऱ्यांना मात्र लाभ हा दिला जाणार नाही। तर हा महत्त्वपूर्ण मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना आस लागली होती की जून 2025 मध्येही 26 मधलंही थकबाकी कर्ज माफ होईल, पण अशा शेतकऱ्यांचं होणार नाही। तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी या महत्त्वपूर्ण ज्या अपडेट आहेत तर त्या दिलेल्या आहेत। मित्रांनो, अजून येणाऱ्या काळामध्ये काय महत्त्वपूर्ण अपडेट या कर्जमाफीबद्दल येते आपण पाहणारच आहोत, त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। जरी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर किंवा फॉरवर्ड करायला विसरू नका।